क्लास शुरू नहीं हो पाएगा, तो मैं रिकॉर्डिंग भी शुरू कर देता हूँ, है ना। तो अभी देखो, आज अपन क्या लेने वाले हैं, मैं मराठी में बात करूंगा। अभी आपको थोड़ा समझना है, क्योंकि पुलिस भर्ती जो रहेगी वो मराठी में रहेगी, ठीक है। तो थोड़ा बहुत मराठी आना कंपलसरी है उसमें। थोड़ा बहुत यानी मराठी ही पढ़ना है एक टाइप से, और ज्यादा एकदम जैसे हम लोग मराठी है तो हिंदी बात कर सकते हैं, वैसे हिंदी जो बात करते हैं उनको मराठी, महाराष्ट्र में मराठी आना थोड़ा सा यानी कंपलसरी हो जाता है, क्योंकि एग्जाम आप मराठी में दोगे, ठीक है। तर बघा, तुम्हाला काय दिसतंय का, काय लिहिलेलं आहे? हो. स्क्रीन तुम्ही मोठी करू शकता, ठीक आहे. तुमच्या मैदानी स्क्रीनवर अगर तुम्ही असं चाचणीसाठी वरती कसं पूर्व दिसतं, तयारी मैदानी कशी करावी? चाचणीसाठी पूर्व तयारी कशी करावी, ठीक आहे. आता आपण काल बघितलं रिटर्न साठी काय करायचं आहे, आज आपण बघत आहे मैदानी चाचणीसाठीची पूर्व तयारी कशी करावी, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला आय थिंक मैदान माहित असेल की कसं असते. आता बघा, त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक तर होते रोड रनिंग, नाहीतर होते ग्राउंड रनिंग, ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये एक तर होईल रोड रनिंग किंवा होईल ग्राउंडची रनिंग. तर याच्यामध्ये बघा, जर ग्राउंड रोडवर झालं तर काही इश्यू नाही आहे, तिथे काही आपल्याला सर्कल राहणार नाही, रोड राहील. तो 1600 मीटर पर्यंत ते मोजून ठेवतात, तिथून आपल्याला गाईड केलं जाते की इथून धावायचं, तिथून धावायचं, ओके. पण मैदान अगर असेल तर बघा, हा असा सर्कल असतो ओ टाईप मध्ये. ओ आता आडवा ओ जो आहे त्याच्यामध्ये कसा आहे, आपण अगर विचार करू की हा पूर्ण गोल नाही आहे, हा ओ टाईपचा सर्कल आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी म्हणजे आता परफेक्ट आपली डायग्राम तर परफेक्ट नाही येणार, पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, थोडं डायग्रामचा इश्यू होऊ शकते, कारण की आपण आता समजा इथून तुम्हाला धावायचं आहे, ठीक आहे, ओके. त्याचे मधातला सर्कल आहे, इथून हा रोड समजा किंवा हा ग्राउंडचा जो मॅप आहे तो आपण काढलेला आहे उदाहरणासाठी, ठीक आहे. आता मोस्ट ऑफ काय होते, अगर ग्राउंडवर झाली तर इथून स्टार्ट झाली समजा, तर इथून तर इथपर्यंत तुमचा 100 मीटर असतो, ठीक आहे. इथून तर इथपर्यंत, ओके. लक्षात येतं? हो नाही मध्ये उत्तर देऊ शकता तुम्ही, माहिती नाही, ओके. इथून तर इथपर्यंत 100 मीटर, इथून इथपर्यंत 100, इथून इथपर्यंत 100, इथून इथपर्यंत पुन्हा 100 आणि हे पण 100. तर बघा, 100, हा पण 100, हा पण 100 आणि हाही 100. किती मीटरचा एक राऊंड झाला तो? 400 मीटरचा. किती मीटर? 400 मीटर. हा एक राऊंड. तर तुम्हाला 1600 मीटर करायचा आहे मुलांना, आणि मुलींना करायचा आहे किती? 800 मीटर. तर 1600 मीटर साठी किती राऊंड करावं लागेल आपल्याला? 4. 1600 मीटर साठी 4. आणि लेडीज साठी जो आहे, जसं आपण उत्तर दिलं ना, माईक बंद करून द्यायचा. लेडीज साठी याचे 2च राऊंड आहे, ओके. लक्षात? आता बघा, आपण कालचं जे नोटिफिकेशन दिलं होतं आपण ते काढू, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्याचा टायमिंग दिलेला आहे का, या नोटिफिकेशन मध्ये बघून घेऊ. टायमिंग वाईज पण तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क असेल. याच्यामध्ये सध्या दिलेलं नाहीये, ठीक आहे. याच्यामध्ये टायमिंग दिलेलं नाहीये, म्हणजे टायमिंग वाईज तुमचे मार्क पण कमी होतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जसा जसा टायमिंग तुमचा वाढत जातो तसं तसं तुमचा मार्क कमी होत जातात. तर बघा, जे शिपाई म्हणजे नॉर्मल पोलीस जे आहे, म्हणजे सिटी पोलीसवाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर साठी आणि मुलींना 800 मीटर साठी किती मार्क आहे? 20 मार्क आहे, ओके. समजलं? याच्यासाठी 20 मार्क आहे. याच्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंदचा टायमिंग मला वाटतं माझ्या मागच्या भरतीपर्यंत असंच आहे, 5 मिनिट 10 सेकंद. याच्यावर तुम्हाला हे 20 मार्क भेटतात, ठीक आहे. आर्मी भरतीमध्ये 5 मिनिट 40 सेकंदचा टाइम आहे बघा, ओके. तर हा याच्यापेक्षा थोडा टफ आहे पोलीस भरतीमध्ये,
याच्यावर कसे आहे मग 20 मार्क. मग काही 10 सेकंद किंवा काही सेकंद कमी झाले तुमचे तर याच्यावर एक एक मार्क कमी होतो. ठीक आहे. मग 2 मार्क कमी होतात. 10 सेकंदवर याचे मार्क कमी होतात. त्याचं मी पुन्हा एकदा बघून गेलाय ग्राउंड बद्दल. तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी आपल्या याच्यावर टाकून देईल. ठीक आपल्या ऍपवर. ठीक आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा पहिला हा एक राऊंड म्हणजे 400 मीटर. ठीक आहे. मुलींना तोच एक राऊंड पुन्हा 400 मीटर आणि आणखी 400 मीटर म्हणजे 800 मीटर मुलींना आणि याचे 4 राऊंड अगर आपण केले तर किती मीटर होईल 1600 मीटर. हे आपला आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला इव्हेंट. तर बघा 400 मीटरचा जो पहिला राऊंड असतो ठीक आहे याच्यामध्ये काही आपण खूप स्पीड मध्ये धावू आणि आपली एनर्जी घालू असं नाही. ओके. याच्यासाठी जसं आपलं फिजिकली फिट होणं गरजेचं आहे तसं आपल्याला मेंटली पण फिट राहावं लागेल. ओके. कारण की बघा तुम्हाला याच्यामध्ये डिटेल वाईज पाठवतात. डिटेल म्हणजे काय 20 जणांची एक डिटेल किंवा एक ग्रुप असतो. त्या 20 जणांना किंवा किंवा 50 लोकांना एक साथ पळवतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल तुम्हाला समजा इथून अगर स्टार्ट केलंय या जागेपासून तर इथे किती लोक राहील एक साथ एक तर 20 राहील किंवा एक तर 50 लोक राहील. ठीक आहे. ते तुम्ही असे म्हणजे आता मी जे सर्कल काढत आहे किंवा पॉईंट दिसत असेल तुम्हाला हे तुम्ही आहे एक प्रकारे. ठीक आहे. मुलींसाठी पण सांगत आहे आणि मुलांसाठी पण. तर याच्यामध्ये काय आहे तुम्ही जर का मागे उभे राहिले तर काय होईल काही आयडिया. सर पीछे वाले पीछे ही रहेंगे. पीछे वाले पीछे ही रहेंगे और आगे वाले का दौड़ने का तेजी बढ़ जाएंगी, फास्ट हो जाएंगे वो. सीधी सी बात है कि आगे वाले जो है वो आगे निकल जाएंगे और पीछे वाले उनके पीछे रहेंगे. तो इसमें क्या होगा देखिए जो आगे में रहते हैं ना उनका यानी सेंस ऑफ ह्यूमर ऐसे रहता है कि हम स्पीड में निकले. ओके. तो अपन कहीं पे भी यहाँ पे कहीं पे भी खड़े रहते तो अपने को इतना ध्यान में रखना है कि शुरुआत में ही अपने को स्पीड बढ़ानी नहीं है. अभी मैं क्यों बोल रहा हूँ क्योंकि देखिए अगर आपकी स्ट्रेंथ अच्छी है या फिर आप यानी कंटिन्यू 1600 मीटर वही स्पीड में दौड़ पाए तो बहुत अच्छी बात है. पर अपने को शुरुआत एक यानी जो यहाँ से जब एक साथ निकलेंगे अपन तो यहाँ से ना अपने को 50 लोगों में अपन एक एग्जांपल लेंगे की 50 लोक आहे. ठीक आहे. आपण विचार करू की 50 लोक आहे त्या 50 लोकांमध्ये आपल्याला त्यांना मागे करत निघावं लागेल. ओके. तर बघा याचा सगळ्यात सोपी तरीका काय आहे तुम्ही इकडे उभे राहाल या पॉइंटवर. तर बघा हा आता तुम्ही इथे असं टाकलेलं आहे पण तुम्हाला काय करायचं आहे इथून कुठे यायचं आहे या साईडला यायचं आहे. ठीक आहे. इकडून कुठे यायचं आहे अगर तुम्ही इकडे उभे राहिले पहिले तर उभं राहायचंच नाही तिकडच्या साईड. जो अंदरचा जो सर्कल आहे ना त्याच्या जवळ जितके जवळ राहाल बघा तुम्ही इथून धावाल तर तुम्ही जास्त धावाल. ठीक आहे. आउटर मधून धावाल तर तुम्ही जास्त धावाल. ओके. याचं लक्षात येत आहे अंदरचा जो सर्कल आहे तो बाहेरच्या सर्कल पेक्षा लहान आहे. बाहेरचा जो सर्कल आहे तो मोठा आहे. तर तुम्ही जर काय आउटर सर्कल मधून धावले तर तुम्ही जास्त धावाल. ठीक आहे. आणि तुम्हाला धावायचं कुठून आहे अंदरच्या सर्कल मधून. आता तुम्ही बघा म्हणाल की सर हे असं का बघा तर तुम्ही बघा जे मॅरेथॉन रनर आहेत जे म्हणजे इनडोअर मॅरेथॉन होते 1000 मीटर म्हणा किंवा 5000 मीटर है ना तर त्यांचं तुम्ही स्ट्रॅटेजी बघाल तर ते बघा अंदरच्या ग्राउंड मधून म्हणजे जिथे ग्राउंड इथे बघा हे असा ग्राउंड असतो इथे ग्राउंड हिरवा असते आणि हा ट्रॅक रेड कलरचा असतो मोस्ट ऑफ. ठीक आहे. ऑलिम्पिकचा नॉर्मली पोलीस भरतीमध्ये एवढं काही दिलेलं नाही राहत पण हा ग्राउंड मधाला खाली असतो. तर हे लोक नाही का साईड मधून धावतात हे इथून. ठीक आहे. आणि कापायचं पण झालं समजा जर इथे इथे कोणता व्यक्ती आहे इथे तर हा काय करतो याच्या मागे धावतो खूप वेळपर्यंत हे मागे 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 धावतात. पण ज्यावेळेस एंडिंगचा पॉईंट येतो म्हणजे एंडिंगचा म्हणजे केव्हा जेव्हा फिनिश करायचं असते त्यांना तर त्यांच्यामध्ये काय आहे की पहिला दुसरा तिसरा आला तर त्यांना नंबर भेटतो. ठीक आहे. पण आपल्याला आपलाच टायमिंग करायचा आहे. तर जर समजा तुमची स्ट्रॅटेजी असेल की आम्ही सुरुवातीला कमी स्पीड मध्ये करून मग एंड मध्ये खूप हाय स्पीड घेऊ तर तुम्ही कोणाच्याही मागे धावू शकता. त्याच्यामध्ये फक्त एक फॉल्ट आहे की समोरचा जर का त्याचा पाय बिचकला किंवा तो पडला तर तुम्हाला मागे थोडा सतर्क राहावं लागेल. याचा फायदा काय होईल हा धावत राहील. ठीक आहे. हा धावत आहे
याच्या मागे तुम्ही धावत आहे. तर याची जे समोरची जे फ्रंट मध्ये बघा, तुम्ही अगर गाडी चालवाल कधी, तर बघा अगर सरळ तुम्हाला हवा जेव्हा फेस करते तर मागच्याला एवढी हवा फेस करत नाही. किंवा तुम्ही कारमध्ये बसले असाल तर कारमध्ये विंडशील्ड लागलेली असते, काच लागलेला असतो, तर तुम्हाला हवेचा म्हणजे काही माहित पडतंय का तुम्हाला? नाही. तसंच सेम रनिंग मध्ये आहे. तुम्ही कोणाच्या मागे धावत आहे तर समोरची जी हवा येणारी आहे तो कोण फेस करत आहे? समोरचा व्यक्ती. त्याच्या मागचा थोडा कमी, असं नाही की नाही हवा राहील बा म्हणून, पण त्याच्या मागे जो व्यक्ती असतो त्याला ती हवा एकदम फेस करावी लागत नाही. तर तो त्याच्या मागे राहिला तर त्याचा तो थोडा काही बेनिफिट. तर सर आता आम्ही अगर सेपरेटच धावलो, एक कोणाच्याही मनात येईल की आम्ही आता सेपरेटच धावलो किंवा नाही आम्हाला हे कोणाच्या मागे नाही धावायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये खूपच लॉस होईल का? नाही, खूप लॉस नाही होणार, पण काही आपल्याला सेकंदांचा प्रश्न आहे. अगर आपण 10 सेकंद मागे आहोत, आपला सरळ 1 मार्क कमी होत आहे, 10 सेकंद अजून मागे राहिलो आपला आणखी 1 मार्क कमी होत आहे, तर हे 1-1 मार्क खूप गरजेचे असतात. कारण की तुमचा 5 मिनिट 10 सेकंदाच्या वर अगर 1 किंवा मायक्रो सेकंद पण झाला, 10 सेकंद समजा 0.2 मायक्रो सेकंद, तर तुम्ही तुमचे किती मार्क गेले? तुमचे किती मार्क गेले सांगा, माहिती ओपन करा आणि सांगा. कोणालाच नाही समजलं? बघा 1 मार्क गेला, ठीक आहे. ह्या 5 मिनिट 10 सेकंद वर 20 मार्क आहे. ओके, हे दोन मी बाजूला ठेवतो. 5 मिनिट 10 सेकंद वर 20 मार्क आहे. याच्यानंतर 5 मिनिट 10 सेकंद 0.2 मायक्रो सेकंद, हा सेकंद आहे आणि हा मायक्रो सेकंद आहे, आम्ही लिहित आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचे मार्क किती? 29. ओके, याच्यानंतर 5 समजा इथे हे कुठपर्यंत चालेल? 5.20 पर्यंत, ठीक आहे. मग 5.20 नंतर 0.2 अगर त्याच्यानंतर आला तर पुन्हा किती? 18 मार्क. असे म्हणजे तुमचे मार्क कमी होत राहील. एक अंदाज ठेवा, 10 सेकंदचं खूप महत्व आहे. ओके, हे मी करतो. हे 10 सेकंद आपल्याला वाचवण्यासाठी म्हणा किंवा मायक्रो सेकंद वाचवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे, ठीक आहे. तर तुम्ही काय केलं, याच्या मागे मागे धावले आणि मग एंडचा जो पॉइंट येतो की समजा इथून सुरुवात झालेली आहे, तुम्ही 1 राऊंड गेला, 2 राऊंड गेला, 3 राऊंड गेला, 3ऱ्या राऊंडवर इथे आले, आता शेवटचा राऊंड 4था राऊंड आहे, ठीक आहे. तुम्ही धावता 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 याच्या मागे धावून आले, तुम्ही इथपर्यंत आले, ठीक आहे. त्याचा आपण भरपूर फायदा घेतला. आपल्याला टायमिंगशी मतलब आहे, लोकांशी मतलब नाही. पहिला दुसरा तिसरा यायचं नाहीये. आपल्याला आपल्याशीच म्हणजे एक प्रकारे युद्ध लढायचं आहे की माझा टायमिंग बेस्ट आला पाहिजे. अगर तुम्ही याचा फायदा घेत आहे तर ठीक आहे, आणि समोरचा व्यक्ती त्या स्पीडवर धावून राहिलेला आहे तरी ठीक आहे. पण हा अगर खूप हळू धावून आला आणि तुम्ही त्याच्या मागे धावून आले तर त्याचा काहीही अर्थ राहणार नाही. ओके, मग तुम्ही सेपरेट निघू शकता, कारण की आपण मायक्रो सेकंद काही किंवा सेकंद वाचवतोय. पण अगर समजा समोरचाच व्यक्ती खूप आरामात धावून आला तर आपल्याला त्याच्याशी काहीही अर्थ नाही, आपल्याला त्याच्या समोर जायचं, ठीक आहे. मग इथून तुम्ही जे स्पीड पकडलेली होती ते बघा, पहिल्या राऊंड मध्ये थोडा स्लो, ते मी मिटवून देतो. पहिला राऊंड स्लो म्हणजे एकदम स्लो नाही, आपल्याला नॉर्मल रनिंग करावं लागते, नॉर्मल, ठीक आहे. दुसरा राऊंड थोडासा आणखी वाढ, ठीक आहे. तिसरा आपण पकडू स्पीड, आणि चौथा हाय स्पीड. हाय स्पीड मध्ये म्हणजे असं समजा तुम्ही 100 मीटर मारताय, म्हणजे खूप स्पीड मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला टोवरच धावायचं आहे. टो म्हणजे काय? समोरचा जो पायाचा तलवा असतो ना, जिथून हे बघा, हे आता असं कोणी करून दाखवत नाही, पण मी करून दाखवत आहे कारण की तुम्हाला समजलं पाहिजे. तर बघा, मी आता नॉर्मल उभा आहे आणि मी आता टोवर उभा आहे, ठीक आहे. माझी हाईट अगर वाढवायची आहे तर मी कशावर उभं होईल? टोवर, समजलं? तर हे 100 मीटर मध्ये या तलव्यांवर धावावं लागेल. ओके,
तर 100 मीटर आपल्याला तलव्यांवर करायचा आहे. तसंच सेम ऍज इट इज याच्यामध्ये शेवटचा जो राऊंड असेल तो इथून स्टार्ट केला. समजा अगर तुमची पॉवर चांगली आहे तर तुम्ही इथून स्टार्ट केला तर तो एंड पर्यंत त्याच्यावर धावायचा, कारण की त्याच्याने आणखी स्पीड वाढेल. तर ही स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, ही आहे स्ट्रॅटेजी की आपल्याला असं असं करत धावायचं. आता याच्या उलट करू कोणी कोणी खूप स्पीड मध्ये निघतो. त्याच्यातले पहिले काही लोक असतात जे खूप स्पीड मध्ये निघतात. तर आपल्याला त्यांना कॉपी करायचा असेल तर आपल्याला त्यांची स्ट्रॅटेजी समजावं लागेल. त्यांनी काय काय आतापर्यंत केलेलं आहे ते समजावं लागेल. नाही तर आपण सुरुवातीला खूप पळू आणि त्याच्यानंतर आपलं वन साइड पोट दुखायला लागतं. ठीक आहे, आपल्याला ब्रिदिंग कशी घ्यायची आपल्याला ते पण नाही माहित राहत. त्याच्यानंतर आपण सकाळी काही खाल्लेलं आहे का त्याच्याबद्दलही नाही माहित राहत, किंवा आपण काय खावं किंवा काय नाही खावं. आता जनरली तुम्हाला, आता मला तर आयडिया नाही की तुम्हाला कोणी गाईड करत आहे की नाही करत आहे, किंवा तुम्ही पहिल्यांदाच हे क्लास करत आहे. त्याच्यामध्ये बघा, आपण जे खातो ना त्याच्यावर पण निर्भर करते की इथे काय करू आपण. ओके, कारण की तुम्ही म्हणाल की मी सकाळी सकाळी मस्त मसालेदार काहीतरी खातो आणि रनिंग करतो, तर ते पॉसिबल होणार नाही. तुमचं कुठं ना कुठं ते वर येईल, म्हणजे धावता धावता एक लिमिट येते की त्याच्याने पूर्ण असं डकारी म्हणा किंवा नाकातून असं तिखटपणा किंवा असं जळजळ होणं, ते गोष्टी इथे होतात. ठीक आहे, तर आपण आता हे स्ट्रॅटेजी पहिले माहीत करून घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला ग्राउंड बद्दल, सर तुम्ही तर क्लास घेणार होते, रिटर्नचा क्लास घेणार होते, ते का बरं नाही घेताय, हे का बरं सांगत आहे. बघा, हा जो फिजिकलचे जे आहे ना ते एक दिवस काय होईल, एकच दिवस सांगितलं जाईल. ठीक आहे, हा बोल, काय झालं दर्श, काही बोलायचं होतं का. ठीक आहे, तर हा जो क्लास आहे हा मी तुम्हाला समजवू शकतो. किती दिवस, एक दिवस. आणखी एखादी मदत काही सांगितलं तर मग त्याच्यामध्ये आपण घेऊ. त्याच्यानंतर मी याच्यावरचे व्हिडिओ बनवू. ठीक आहे, फिजिकलसाठी की आपल्याला असं धावायचं आहे. रनिंग मध्ये बघा, तुमचे पाय, तुम्ही किती पायावर धावता. माईक ओपन करा, सगळेच जण माईक ओपन करा. बापरे बापरे बापरे, माहिती क्या चल रहा है घर में, बता दो थोड़ा सा कि शांत रहे, या फिर उनको बता दो कि मेरा क्लास चालू है, नहीं तो सभी डिस्टर्बेंस हो जाएंगे। और मुझे क्वेश्चन पूछना कंपलसरी है आपको, और आपको जवाब देना भी कंपलसरी है। ठीक है, अगर मेरे भी यहाँ से कोई आता है, क्योंकि मैं तो घर में ही हूँ, तो मैं उनको बता के रखना पड़ेगा कि यार आवाज कम करो करके। ठीक है, नहीं तो ये सब डिस्टर्ब हो जाएंगे। तो देखिए, आप कितने पैर पे दौड़ते हो आपको पता है क्या. दो ही पैर है, बराबर. दोनच दोनच पाय आहे ना सगळ्यांना. 2 पैर सर. किती पायावर. दोन पाय सर. दोन दोन पाय. दोन सर. ठीक आहे, दोन पायावर आपण धावतो असं तुम्हाला, म्हणजे आता मी विचारल्यावर तुमचं उत्तर काय आहे की आपण दोन पायावर धावतो. आणि माझा जो ओपिनियन आहे तो ओपिनियन आहे की आपण एकाच पायावर धावतो. म्हणजे कसं, लंगडी करत नाही. आता तुम्ही विचार करा, एक सरफेस घेतला समजा, मी वही घेतो. ठीक आहे, ही वही आहे. ओके, आता याच्यावर मी हे दोन पाय समजा. ठीक आहे, रोहन माईक बंद कर. हे दोन पाय आहेत. ठीक आहे, माईक बंद करून द्या. आता मी तुम्हाला समजवतो आपण दोन पायावर का बरं नाही धावत, एकाच पायावर का बरं धावतो. हे आपले पाय समजा. आता तुम्ही जेव्हा पहिला पाय टाकाल, ठीक आहे, हे तुम्ही धावत आहे. ठीक आहे, आता मला सांगा कोणता पाय टच होत आहे, एकच पाय टच होत आहे की दोन्ही पाय टच होत आहे. एक पाय टच होत आहे की दोन पाय टच होत आहे. एकच टच होत आहे, बरोबर. एका वेळी आता तुम्ही अगर दोन पायावर धावता तर तुम्ही कसे धावता हे असे, बरोबर. जसं आपण एनसीसी मध्ये ऍडव्हान्स घेतो तर त्याच्यावर तुम्ही असं धावले असते, म्हणजे सरळ उडी मारली असते. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही रनिंगच्या वेळी किती पायावर धावता, एका पायावर. ओके, तर आता मला सांगा आपल्या बॉडी वेट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉडी वेट तुम्ही मला लिहून पाठवा, बरोबर. काही लोकांनी लिहूनही पाठवलं, हाईटही लिहून पाठवली. अगर माझं बॉडी वेट आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 72 आहे, तो पूर्ण 72 चा बॉडीचा वेट कोणत्या पायावर पडेल, कोणत्याही एका पायावर पडेल, बरोबर.
मग दुसऱ्या पायावर पडेल, मग एक पुन्हा धावेल, मग दुसरा 1-2 1-2 1-2. तर तुम्हाला उभं राहण्याची सवय कशी आहे? 2 पायावर, बरोबर. म्हणजे तुमचं जे बॉडी वेट आहे ते तुमच्या पायावर दोन्हीमध्ये डिवाइड झालेला आहे, बरोबर. पण रनिंग करायच्या वेळी काय होते, तुमचा तोच बॉडी वेट एका पायावर येतो. मानलं? बरोबर आहे. या गोष्टीला आपण रनिंग करायच्या आधीच विचार करत नाही. आणि खूपसे म्हणजे जे कोच आहे किंवा म्हणजे टीचर्स आहे किंवा जे ट्रेनर आहे ते या गोष्टीवर भर देत नाही की आपण जेव्हा रनिंग करायला देऊ तर मुलं किती पायावर धावतील? 2 पायावर धावतील? नाही, ते एका पायावर पहिला एक, मग दुसरा एक, म्हणजे प्रत्येक सेकंदवर किंवा प्रत्येक काही याच्यावर तुम्ही एकाच पायाने धावणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला सांगा, अगर तुमचा त्या एका पायावर धावता धावता असं तुम्ही धावून आले, हा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. भलेही हे आपण ग्राउंड बद्दल बोलत आहे, पण ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्यावर कोणीही आजपर्यंत क्लास म्हणजे मला नाही वाटत की व्हिडिओ बनला असेल, पण मी बनवतो आहे तुमच्या सांगायला तुम्हाला. तर बघा, जेव्हा तुम्ही धावत होते धावत होते धावत होते धावत होते, हा पाय मुरगळला. मुरगळला म्हणजे फोल्ड झाला किंवा मोच आली. तुम्ही दुसऱ्या पायाने एका पायाने धावाल का? तुम्ही धावू शकत नाही, बरोबर. अगर तुमच्या एका पायाला काही झालं तर तुम्ही दुसऱ्या पायाने धावू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपले टायमिंग पूर्ण चुकतात. चुकतात म्हणजे काय, भरकटतातच सरळ सरळ. तर याच्यासाठी आपल्याला एका पायाची पण प्रॅक्टिस करायची आहे, हे लक्षात ठेवा. आपण जेव्हा स्क्वॉट करू, तर मी आता तुम्हाला स्क्वॉट करून मी ग्राउंडवर दाखवेल. आता समजा 2 पायामध्ये शोल्डर एवढा गॅप ठेवला आपण. हे पाय समजा माझे मी असे केले, ठीक आहे. याला थोडासा जसं विश्राम पोझिशन मध्ये असतो तसं, ठीक आहे. शोल्डर लेवल, आपलं विश्राम पोझिशन पण शोल्डर लेवल पर्यंत असते, ह्या शोल्डर लेवल पर्यंत, आणि डोक्यामागे हात. तर जेव्हा आपण खाली जातो, ठीक आहे, हे काय झालं, स्क्वॉट झालं, ओके. परंतु तुम्ही खूप साऱ्या ऍथलीट्सला बघाल जे स्पेशल ट्रेनिंग घेतात ऍथलीटची किंवा फुटबॉल वगैरे, जे म्हणजे स्पेशलिस्ट आहे किंवा जे चांगल्या ट्रेनर कडून ट्रेनिंग घेतात, यांना माहिती आहे. ते बघा, खूपशे एका पायावर पण स्क्वॉट करायला लावतात. एक पाय असा समोर ठेवायला लावतात आणि एका पायावर बसवतात. तो एका पायाची प्रॅक्टिस का बरं आहे? कारण की त्याच्यामुळे त्यांची स्ट्रेंथ वाढते. कोणत्या पायाची? एका पायाची. आणि एका पायाची म्हणजे कशी, की माझं जर 72 वेट आहे, एक राऊंड फिगर पकडू आपण, 70 वेट आहे, तर ते एका पायावर घेईल. म्हणजे रनिंग करायच्या वेळी मी तो 70 जो वेट आहे तो एका पायावर टाकला, ठीक आहे. मग दुसऱ्या पायावर टाकला. एक पाय समजा अगर एवढा स्ट्रॉंग आहे, आपले दोन्ही पाय म्हणजे स्ट्रॉंग बनवायचे आहे की ते धावता धावता पलटले नाही पाहिजे, आपल्या अँकल मधून ते मुरगडले नाही पाहिजे, ओके. सर हे तर नंतरची गोष्ट आहे. आम्ही तर आता सुरुवात म्हणजे पोलीस भरतीच नाही समजून आली. पण बघा, आज ना उद्या तुम्ही कधी ना कधी रनिंग सुरुवात करणार आहे. आणि मला पाहिजे आहे तुमच्याकडून 100 मार्काचं रिटर्न आणि 100 मार्काचा ग्राउंड, बरोबर. तेव्हाच ते 200 मार्क बनेल. तर याच्यामध्ये जास्त घेतले आणि याच्यामध्ये कमी घेतले असं चालणार नाही, किंवा याच्यामध्ये जास्त घेतले आणि याच्यामध्ये कमी घेतले असंही चालणार नाही. आपल्याला दोन्ही मध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत, ओके. हे लक्षात ठेवायला नेहमी की आपल्याला दोघाहीकडे तेवढंच लक्ष द्यायचं आहे. आता आपण हेही निघू, ठीक आहे. आता मी पूर्ण फोकस या 1600 मीटरवर का बरं टाकला? काही अंदाज? हाँ मैंने सर, क्योंकि वो 20 मार्क का है रनिंग। 20 मार्क, या फिर हो सकता है कि अभी 30 मार्क का, पहले उसका 30 मार्क का था, ठीक है, सॉरी 30 मार्क का था, और 10 और 10 मतलब ये 1600 मीटर या फिर 800 मीटर, और इस पे बोला के, ठीक है. आणि एक इव्हेंट होता, लॉंग जंप होता, 100 मीटर होता, ठीक आहे.
तर 100 मीटर मध्ये बघा तुमचा विदिन मायक्रो सेकंदाकडे कमी झाला. 11.50चा इथे टायमिंग आहे. 11.51 तुम्हाला 9 मार्क भेटले असते. ठीक आहे, 1 मार्क सरळ कमी झाला असता. त्याच्यामध्ये मायक्रो सेकंदने मार्क कमी होतो, म्हणजे 0.50 ने कमी होतात. तर याच्यामध्ये बघा एक अगर समजा मायक्रो सेकंद कमी झाला, तुम्हाला इथून सरळ 1 मार्क कमी झाला म्हणजे इथे भेटलं 9. आणि 100 मीटर एवढी सोपी वाटते तेवढी सोपी आहे नाही, याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. आणि समजा इथे 7 किंवा 8 मार्क घेतले तुम्ही, गोळा फेक अगर तुमचा चांगला असेल तर ठीक आहे. अगर तो कमी झाला, पुन्हा इथे 8 मार्क घेतले, एक 8 पकडून चालू, एक 8 मार्क घेतले. आणि याच्यामध्ये तुम्हाला अगर तुमचा 5 मिनिट 6 सेकंडच्या वर 20 सेकंड चालले गेले, पहिले तर 3-3 मार्क घटत होते. ठीक आहे, 3-3 मार्क घटत होते. तर सरळ सरळ आता 20 मार्काचं झालं असेल समजा, हे 20, हे 15 आणि हे 15. ठीक आहे, तर आपण याच्यातून करून बघू. तुम्हाला 10 मार्क भेटले, 10 मार्क भेटले. या 20 मधून तुम्हाला एखादी 18 मार्क भेटले, तर किती झालं टोटल? 8, 38. किती मार्क कमी पडले? 12. या 12 मार्क कुठच्या कुठे राहिले? ठीक आहे, आपल्याला 1 आणि 2 मार्क वेटिंग येते. खूपच खूप झालं तर वेटिंग, याच्यातही कधी नंबर लागतो, कधी नंबर लागत नाही. मग पुढच्या वर्षी ट्राय करावं लागतं. वेटिंग म्हणजे काय, की तुम्हाला म्हणजे एखादी मार्क राहिला तुमचा, एखाद्या मार्काने तुम्ही आहे, तर तुम्ही काय होता, जे लागलेले मुलं आहेत त्यांच्या मागे एका मार्काने मागे राहत. ओके, तर तसे अगर समजा 10 जण असेल, उदाहरणार्थ 10 जण असेल, आणि समजा एखादी रिटायरमेंट वाल्यांची म्हणजे जे रिटायर झाले पोलीस मधून, त्यांची अगर वॅकन्सी खुलली तर तुम्हाला बोलवल्या जाते, नाही तर बोलवल्या जात नाही. मग त्या लोकांना एक चान्स देतात MSF मध्ये, माहिती आहे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, MSF मेडिकल, आपला जो मेडिकल कॉलेज आहे किंवा मेडिकल म्हणतो ज्याला, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षकचे शिपाई उभे असतात. तर तुम्हाला एक त्याच्यामध्ये चान्स देतो, पण त्याच्यामध्ये पोलीस एवढं फॅसिलिटी नाही आहे. चान्स तुम्ही घेऊ शकता, अगर तुम्हाला त्याची म्हणजे खूपच गरज असेल ड्युटीची, तर तुम्ही तो एक चान्स घेऊ शकता, पण तेही वेटिंग वाल्यांना बोलवतात. ठीक आहे, ते त्यांना रिक्वायरमेंट असेल तर ते त्यांना चान्स देतात की वेटिंग वाले या, किंवा त्याच्यापेक्षा थोडं मागे असतील त्या लोकांना या. आपल्याला त्याच्यामध्ये सध्या तरी जायचं नाही आहे. ठीक आहे, तर म्हणून 12 मार्काचा जे डिफरन्स आहे, हा आपला 12 मार्काचा डिफरन्स इथे कमी करावा लागला. ठीक आहे, आता हे झालं. आता बघा याच्यासाठी काय काय लागलं. सगळ्यात पहिलं तुमचं जे खानपान आहे, ठीक आहे, ते आता सुधरवा. म्हणजे आता बघा खूप जण कॉलेजमध्ये जातात, मित्र राहतात, गेले कधी समोसा खाल्ला, कधी काय म्हणते आपण आता LOC वगैरे, आता LOC आहे बाहेर, तिथे सँडविच भेटते, ते घेऊन घेतलं, किंवा आपण एखादी मॅगी बोलवून घेतली. ठीक आहे, त्याच्याने काय होत आहे, तुमचं पोट तर भरत आहे, पण तुमच्या पोटामध्ये ते जंक फूड जात आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट ते तुम्हाला अवॉइड करावं लागेल. सगळ्यात पहिलं की हेल्दी फूड खावं लागेल. सगळ्यात पहिले हेल्दी फूडची लिस्ट मी देऊन देईल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला हे होऊ शकते की तुमच्या बॉडीमध्ये काही न्यूट्रिशन्स नसतील. जसं आता काही आता मल्टीव्हिटॅमिन्स येतात, त्या मल्टीव्हिटॅमिन्स तुम्ही घेतल्या तर पूर्ण बॉडीला ते जे जे गरज असते ते जे बॉडीमध्ये थांबून जाते. म्हणजे अगर समजा बी कॉम्प्लेक्स नसेल तुमच्या बॉडीमध्ये, बी भेटून जाते. व्हिटॅमिन डी उन्हामध्ये तुम्ही आता जात नाही, खूप मुले बघा स्कार्फ बांधतात, मग हँड ग्लोव्ह लावतात, मग काय उन्हामध्ये काळा पडते म्हणून नाही का ऊन घेत नाही, तर त्यांच्यामध्ये मग काही म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमी होते. ठीक आहे, आपणही आता जनरेशन नुसार ऊन काही घेत नाही तेवढी, जसं पहिले लागत होती तशी ऊन आपल्याला आता घेत नाही आपण. तर ते तुम्हाला गोळी खाऊन म्हणा किंवा व्हिटॅमिन घेऊन किंवा चांगले फ्रुट्स वगैरे सगळं सगळं संतुलित आहार ते घेऊन तुम्हाला पहिले आपली बॉडी भरायची आहे. भरायची आहे म्हणजे कसं, तुम्ही पतले आहे, तुम्हाला एकदम बॉडी बिल्डर बनायचं ते नाही. आपल्या बॉडीमध्ये ज्या व्हिटॅमिनची कमी आहे ते व्हिटॅमिन्स आपल्याला रनिंग मध्ये लागतील, रनिंग मध्ये लागतील, आणि गोळाफेकच्या वेळी ते ताकद आपल्याला पाहिजे. ठीक आहे,
या हेल्दी फूड मध्ये ते सर्व आहे. पाणी तुम्हाला भरपूर प्यायचं आहे. पाणीचं आता एक हे बघा, आता मी इथे बॉटल घेऊन बसलो आहे, एकही गुट पिलं नाही कारण की मी शिकवतोय. तर याच्याकडे दुर्लक्ष झालं. हे मी पाणी पितोय का? नाही, मला तहान लागली आहे कारण की मी बोलत आहे तर तहान तर लागतेच. तर मी याच्याकडे दुर्लक्ष करून माझी बॉडी याच्यावर काय इफेक्ट करेल? होऊ शकतं मला बोलता बोलता म्हणजे थोडं फिरल्यासारखं होईल, थोडंसं असं अंधारी आल्यासारखं होईल, है ना? असं होईल. किंवा मी आत्ताच अगर समजा ग्लुकोजचं पाणी पिलेलं आहे, बोलता बोलता थोडा वेळ आधी मी ग्लुकोजचं पाणी पिलेलं आहे, तर मला चक्कर येईल का? नाही. मला का बरं? कारण बॉडीला तर ते गोष्ट भेटून गेली. आता मी सध्या बॉडीला ते गोष्ट देत नाही म्हणून माझी बॉडी ऑपोजिट रिएक्शन तर करणारच. ठीक आहे. तर याच्याकडे तुम्हाला खूप लक्ष द्यायचं, खूपच जास्त. म्हणजे असं नाही करायचं की नाही यार आता काय माझ्याकडे पैसे नाही. बघा, तुम्ही हा जो क्लास करत आहे तो घरच्यांना सांगून करा. सगळ्यात पहिली गोष्ट, घरच्यांना खोटं बोलून म्हणा किंवा दुसरं काही बोलून तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन नको द्या. क्लास करत आहे तर ते तुमच्या सपोर्ट मध्ये राहतील. कारण की बघा, इन्कम कोणी ड्युटी करत असेल, कोणी नसेल करत, तर त्यांची इन्कम सोर्स काय आहे? घरचे लोक. जे नाही करत त्यांची इन्कम सोर्स आता घरून आहे, घरच्यांवर डिपेंड आहे, बरोबर? आणि त्याच्यासाठी हे नोकरी पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी पहिले घरी सांगा की आम्हाला ह्या गोष्टी लागतील. आणि बघा, ते लोक नाही नाही म्हणत. घरचे लोक पण थोडं समजदारीने घेतात की नाही यार, यांनी स्वतःहून अगर काही टार्गेट फिक्स केले आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला मदत करायची. ते काही आणि स्वतःही अगर काही करू शकले तुम्ही छोटं मोठं काही, म्हणजे जसं म्हणजे मी जेव्हा होतो तेव्हा मी वर्कआउट करता करता माझं जे होतं की जिम मध्ये मला खूप जण विचारायचे की कसं करायचं, वर्कआउट कसं करायचं, तर मी सांगायचो. तर मग माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की चला मी ट्रेनर बनतो. ठीक आहे. ट्रेनिंगसाठी सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, सर्टिफिकेटसाठी पैशाची आवश्यकता आहे. ठीक आहे. तेव्हा 80,000 रुपयाचं म्हणजे दुसरीकडे जाऊन ट्रेनिंग घ्या आणि त्याच्यातून सर्टिफिकेट. मग मी काय केलं, मी एक मसाजचा कोर्स केला. ठीक आहे. जे बॉडी मसाज असते त्याचा कोर्स केला, स्ट्रेचिंग कशी करायचं, हे कसं करायचं त्याचा कोर्स केला आणि मग मी ते करायचो. तर त्याच्यातून जे पैसे यायचे मग मी त्याच्याने पुस्तकात घ्यायचो. का बरं? कारण की मला कुठेतरी जाऊन स्ट्रेचिंग वगैरे म्हणा किंवा काही क्लासेस घेऊन म्हणा, छोटे मोठे नाही का, ते घेऊन आपण एक सोर्स जमा करता पैशांचा. आणि तो आपल्याला दिवसभर नोकरी करणं म्हणजे दिवसभराची नोकरी अगर केली तर त्याच्यामध्ये थोडासा एक आपला म्हणजे काय म्हणते, आपल्या बॉडीमध्ये म्हणा किंवा आपली जी इच्छाशक्ती आहे त्याच्यामध्ये काय होतं की थोडंसं आपल्याला डेडिकेशन इकडे पण द्यावं लागतं, तिकडे पण द्यावं लागतं. तर थोडं आपलं डिवायडेशन होऊन जातं. असं नाही की नोकरी करून लोक लागले नाही, छोटी मोठी नोकरी करून तुम्ही करू शकता. अगर तुम्ही वॉचमॅनची पण ड्युटी केली रात्री तर तुम्ही तेही करू शकता. मी एक सांगत आहे. हा सर, जसं नॉकनीचे प्रॉब्लेम आहे सर, ते नॉकनीमुळे सर रनिंग मध्ये काही होते का सर? नोकरीचा काही प्रॉब्लेम अडचण आहे का? नॉकनी म्हणजे घुटण्याच्या, तर ते घुटण्याचा प्रॉब्लेम. गुडघ्याचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये बघतात की तुमचे गुडघे चिपकतात काय. ठीक आहे. अगर तुम्ही हे दोन पाय आहे तुमचे, तर तुम्ही सरळ अगर उभे झाले तर तुमचे गुडघे हे असे नाही पाहिजे. आता तुम्हाला पायाचा मी शेप करून दाखवू शकत नाही. ठीक आहे. समजा हे असे नाही पाहिजे, म्हणजे गुडघे जे जिथे येतात ना तिथे असे चिपकले नाही पाहिजे. ठीक आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही गुडघ्यांचा. आता टॅटूचं पण खूप जण विचारणार की टॅटू घालते की नाही सर. तर बघा, आता एक पेपर मध्ये त्या दिवशी आलं होतं माहिती की एकाला म्हणजे सिलेक्शन होणार होतं, म्हणजे त्याला मार्क भेटलं, सर्व भेटलं, त्याला टॅटू मध्ये काढलं. त्यांनी केस केली कोर्टामध्ये. तर कोर्टाचा निर्णय आला की तुम्ही टॅटू मुळे कोणाची योग्यता डिसाईड नाही करू शकत. तो त्याने शारीरिक क्षमता दाखवली आपली, फिजिकल केलं, त्याच्यानंतर मेंटली पण तो फिट आहे, त्याने एक्झाम पण दिली, ते तुम्हाला त्या टॅटूमुळे काय प्रॉब्लेम होणार असं त्याचं जजमेंट आलं. आता खूप याच्यामध्ये जसं आर्मी मध्ये पण टॅटू वगैरे चालवत नाही. ठीक आहे. पण पोलीसमध्ये आता त्यांनी हे टाकलं तर त्याचं जजमेंट त्यांनी त्याच्या फेवर मध्ये दिलं. तर बघा, टॅटू मध्ये पण थोडं प्रॅक्टिस करा. मी हे नाही म्हणत की नको करा. अगर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही केस करून द्या. आणि हे जे मागचे जे केस होत आहे त्याच्यामध्ये डिसिजन म्हणजे त्या टॅटू वाल्याच्या फेवर मध्ये गेलं.
तर साहजिकची गोष्ट आहे, मला तरी वाटतंय की कोणत्या टॅटू मुळे मी आता टॅटू काढलेला आहे समजा, आणि मी 100 मार्क याच्यातही घेता म्हणजे फिजिकल मध्ये घेता आणि रिटर्न मध्ये घेता, तर मला कोण तिथे हे करू शकते, कोणी टक्कर मध्ये आहे का माझे, नाही. तर त्याच्या भरोश्यावर तुम्हाला नोकरी द्यायला पाहिजे, हे माझंही मत आहे. टॅटूमुळे काही फरक पडला नाही पाहिजे, पण ते जजमेंट पकडून त्याच्यामध्ये आपल्या फेवर मध्ये तो निर्णय येऊन दे. ठीक आहे, आता आपला तो पार्ट वेगळा आहे. आपण पाहत होतो की हेल्दी फूड खायचं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं की आपल्याला एक आपला म्हणजे डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे. डिसिप्लिन मध्ये काय येईल, रेग्युलर. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये रेग्युलर पाहिजे. रेग्युलर कसं, तुम्ही रनिंग करत आहे, तुम्ही हे नाही म्हणत आहे रेग्युलर तुम्ही कंटिन्यू 24 तास धावा, हे नाही. रेग्युलरिटी म्हणजे तुम्ही आज जाताय, उद्या जाताय, परवा जाताय, नरवा जाताय, म्हणजे कंटिन्यू जाताय. एक दिवस रेस्ट द्यावा लागतो बॉडीला, तो संडे आपण पकडला, समजा संडेच्या दिवशी रेस्ट दिला आपण, तर पुन्हा सोमवारपासून याच्यामध्ये गॅप नाही पाहिजे. ठीक आहे, अगर महिन्याचे 30 दिवस आहे, 30 मधून 4 संडे आले, आपल्याकडे 26 दिवस आहे. या 26 दिवसातून तुम्ही समजा 16 दिवस जाताय, किती 10 दिवस तुम्ही गॅप मारताय, या गॅपचा काही अर्थ नाही. हे 26 दिवस आपल्याला टोटल कामाचे आहेत, ते 4 दिवस आपल्या मधात येणार आहे. ठीक आहे, आज सोमवार असेल समजा, तर हे आपण 6 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर आपल्या बॉडीला रेस्ट पाहिजे, कारण की बॉडी रेस्ट केल्यावर रिकवर करते. ठीक आहे, तर ते रिकव्हरी आपल्याला रविवारच्या दिवशी करणे आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हे रेग्युलर राहणे आहे. त्याच्यानंतर तुमची बॉडीची जे क्षमता आहे ते तुम्हाला वाढवायची आहे. ठीक आहे, स्ट्रेंथ आपण म्हणू त्याला. स्ट्रेंथ म्हणजे कशी, आज तुम्ही धावले, आज तुम्ही समजा रनिंगची सुरुवात केली, तुम्ही या 1 राऊंड धावले, एक उदाहरणार्थ 1 राऊंड धावले. दुसऱ्या दिवशी समजा तुम्ही गेले, तुम्ही तो पुन्हा 1 राऊंड धावले. ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, तुम्हाला तुमचे पाय सुचतील किंवा पायात गोळे येईल किंवा शीन पेन. शीन पेन म्हणजे काय, हे जे आपली मसल्स आहे, समजा आता हा माझा पाय आहे, ही हड्डी आहे. ठीक आहे, या हड्डीच्या वर मसल्स आहे. ठीक आहे, इथे हे स्किन आहे, याच्या खाली मसल्स आहे. ही जे मसल्स आहे ती या हड्डीपासून थोडीशी म्हणजे अंदरून सुटते. सुटते म्हणजे कशी, थोडस समोर येऊन जाते. म्हणजे आता साहजिकची गोष्ट आहे, तुम्ही धावले नाही एवढा दिवस आणि एकदम धावून मिळाले, तर ते धावता 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 त्या हड्डीपासून थोडीशी मसल सुटते, हलकासा एक पेन येतो. तर तो हलकासा पेन सुद्धा आपल्याला खूप जास्त त्रास देतो, खूपच जास्त त्रास देतो. तर त्याच्यामध्ये काय होते, तुम्हाला हे सुरुवातीला शीन पेन येणारच. ठीक आहे, अगर तुमची बॉडी म्हणजे अगर तुम्ही रेग्युलर नाही आहे, एकदम सुरुवात करता तर शीन पेन येणार, त्याच्यानंतर पाया पण दुखणार. ठीक आहे, तर 1-2 दिवस आपण असं करता करता आपण समजू 1 हप्ता, 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस आपण हेच केलं, 1 राऊंड आला. तर बघा, या राऊंड मध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी अगर तुम्ही धावले, तर आपण एक अंदाजन पकडू की तुम्ही 2 मिनिटांमध्ये धावले. ठीक आहे, 2 मिनिटांमध्ये 1 राऊंड धावले सुरुवात असल्यामुळे. मला सांगा, दुसऱ्या दिवशी तुम्ही 2 मिनिटातच धावले, पण तिसऱ्या दिवशीपासून काय करायचं, त्या 2 मिनिटाला कमी करण्याचा प्रयत्न करायचा. धावायचा एकच राऊंड तुम्हाला धावायचा असेल, म्हणजे तुम्ही जास्त धावले तर चांगली गोष्ट आहे, त्या 2 मिनिटांमध्ये जास्त धावा. ठीक आहे, 1.5 राऊंड मारून बघा, किंवा 1.5 नाही जमला तर 1 राऊंड प्लस हे 100 मीटर जास्त घ्या. दुसऱ्या दिवशी हे 100 मीटर जास्त घ्या, तिसऱ्या दिवशी हे 100 मीटर जास्त घ्या. अगर वाटत म्हणजे अगर इम्प्रुव्हमेंट असेल तर, नाही एकच राऊंड चालू द्या, पण त्याच्यामध्ये थोडा थोडा टायमिंग कमी करा. हळूहळू करता करता या 2 मिनिटाचा जवळपास 1.5 मिनिटावर आणा. ठीक आहे, 1.5 मिनिटाचा 1 मिनिटावर आणण्याचा प्रयत्न करा. हा 6 दिवसात किंवा समोरचे 6 दिवस असले तरी चालतात. याच्याने काय होईल, तुमची एक स्ट्रेंथ निर्माण होईल, हळूहळू तुमची बॉडी त्याला एक्सेप्ट करणं सुरू करेल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय झालं, आता एकच राऊंड मारायला तर तुम्ही एवढा दिवस नाही, मग तुम्हाला वाटेल अरे यार आता माझं बॉडी पण चांगली वाढून आली, प्रॅक्टिस पण होऊन आली आणि मी धावूनही राहिलो इथं, तर मग तो वाढवण्याचा प्रयत्न करा. वाढवून 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 तुम्हाला 4 राऊंडच्या वर म्हणजे जवळपास त्याला बॉडीला.
सर अगर आपण जिम वगैरे लावलं त्याचं काही नुकसान तर नाही ना पोलीस भरतीला? नाही, नुकसान तर काही नाही आहे, पण कसं आहे मी तुम्हाला तेच सांगतोय की आपली स्ट्रेंथ आपली म्हणजे स्ट्रेंथ समजा मी आता 2 वर्कआउट करतो. ठीक आहे. एक उदाहरणार्थ मी माईक बंद करून दे. आपण जिम केली, जिम मध्ये आपली एनर्जी वाया घालवली, बरोबर आहे. बॉडी तर बनवली, ठीक आहे. बॉडी बनवली, तुमचे ऍब्स बनतील, त्याच्यानंतर तुमची वजन उचलायची स्ट्रेंथ वाढेल. आता बघा, ते मी हे सांगत आहे तसंच सेम जिम मध्ये गेल्याबरोबर तुम्ही 25-30 किलोचे डंबल्स उचलता का? नाही. सुरुवात जवळपास अडीच म्हणा किंवा 5 बंद ठेव, बंद ठेव. 2.5 किंवा 5 किलोच्या डंबल्स पासून सुरुवात होते. ठीक आहे. मुलींची थोडंसं करत असतील तर ते त्यांचा प्रश्न. तुम्ही वर्कआउट करता बायसेप्सचं समजा, ठीक आहे. तुम्ही 5 किलो उचलला, तुम्ही नेक्स्ट याच्यामध्ये पुन्हा 5 किलो उचलला, पण हळूहळू जसं महिने डोक्यात जातं त्याच्यामध्ये तुमची पॉवर बनत जाते. बघा, मसाल बनत जाते, तुटतात, तर तुमची तर पॉवर बनून जाते. तुम्ही मला सांगा 5 किलोचा वजन तर असं मारून देता मग नंतर त्याच्यामध्ये मग इम्प्रुव्हमेंट येते की नाही यार, मोठा मुलगा 10 किलो मारते का, मी पण 10 किलो उचलतो. मग दुसरा मुलगा 12.5 उचलते का, मी 12.5 उचलतो. मग असं करता करता तुमची स्ट्रेंथ वाढते. मग 3-4 महिन्यानंतर तुम्हाला माहित होते की नाही यार, आता तर मी चांगलं उचलू शकतो, चांगलं बायसेप मारू शकतो, शोल्डर मारू शकतो, बॅक करू शकतो, चेस्टवर घेऊ शकतो, स्क्वॉट मारू शकतो लेग्सचे, नाही का. अशी तुमची स्ट्रेंथ वाढत जाते. तर तसं सेम या ग्राउंड मध्ये करायचं. आता तुझा प्रश्न होता की जिम केल्यावर मग ग्राउंडवर इफेक्ट पडते का, तर माझ्या मते मी पॉवर लिफ्टिंग करत होतो. म्हणजे पॉवर लिफ्टिंग मध्ये काय खाली डेडलिफ्ट असते, वजन असं बसून उचलावं लागते, ठीक आहे, इथपर्यंत. आता मी पूर्ण दाखवू शकत नाही. त्याच्यानंतर बेंच प्रेस असते, लेटून तुम्हाला छातीवर वजन घ्यावं लागते, ठीक आहे. मग ते अप म्हणतात तर ते तेव्हा अप करावं लागते. त्याच्यानंतर स्क्वॉट येते, पाठीवर रॉड घेऊन खाली बसावं लागते. मग ते पुन्हा अप म्हणतात तर तेव्हा उठावं लागते. तर याच्यासाठी खूप पॉवर लागते, खूपच जास्त. आणि वेट कॅटेगरी अनुसार त्याच्यामध्ये म्हणजे मी स्पोर्ट्समॅन साठी केलं ते की स्पोर्ट्स कोटा भेटला तर मला पोलीस भरतीमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून जाईल पाहून. हालाकी मला मेडल लागले, 2 मेडल लागले, पण काही गडबडीमुळे तिथे माझं नाव हे नाही झालं. म्हणजे आता जाऊ द्या, ते लंबी स्टोरी आहे, ते नंतर कधी सांगेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की तुमचा स्ट्रेंथ पायाचा वाढला, ठीक आहे, शोल्डरचा वाढला, बेंच प्रेस करत आहे, त्याच्यामध्ये मी वर्कआउट तर करतच होतो. परंतु एक इफेक्ट पडत होता की रनिंग मध्ये जेव्हा मी उतरत होतो, माझ्या मसल्स, पायाच्या मसल्स मुळे मला म्हणजे स्ट्रेंथ भेटली, सर्व भेटलं. पण कुठे ना कुठे माझी एनर्जी म्हणजे माझ्या न्यूट्रिशनमुळे हेल्दी फूड नव्हतं माझ्याकडे. हेल्दी फूड मध्ये काय, मला अंडे खायचे आहे, मला केळं खायचे आहे, मला दूध पण खायचं आहे, मला प्रोटीनचे सोर्स पाहिजे, पनीर, अंडा खाल्ला तर पनीर त्याच्या ऐवजी नाही का गुरुवार वगैरे येऊन जाते, तर मग अंड्याच्या बदली गुरुवारी नाही खात आपल्याकडे जास्त करून, तर मग मला पनीर खायचं आहे. मग ते नाही खाल्लं तर मग समजा, आणि व्हेरिएशन पण पाहिजे, रोजच एक फूड नाही खायचं मला. त्याच्यानंतर सोया चंक्स आहे, म्हणजे ते सोयाबीन वडी खायची आहे. मग त्याच्यानंतर सोया मिल्क प्यायचं आहे, है ना, बीटरूट खायचे आहे, गाजर खायचे आहे, खूप काही अशा गोष्टी आहेत, चणे खायचे आहे, भिजवलेले मोठ वगैरे खायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे आता लिटरली सांगतो, माझ्या घरी होतं सर्व, पण मला ते असं होतं की मी स्वतः कमवील आणि स्वतः खाईल. पण ते कुठं ना कुठं मला हेल्प लागली घरच्यांची पण. पण माझे तेव्हापर्यंत हे जे तुमचे क्लास सुरू होते ना, तेव्हा माझ्याकडे फंड यायला सुरुवात झाली आणि मी कसं कसं करून आपले फंड जमा करायचो आणि त्याच्यातून ते घ्यायचो की नाही, मी सोया मिल्क प्यायचा तर स्वतःचा खर्च स्वतः करेल. एक कॅरेट येते 24ची, ती घ्यायची, मी रोज सोया मिल्क पित होतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर कधी केळच खायचे, कधी मग अंडे अंडे घेतलं तर अंड्याचा ट्रे भेटतो, 1-2 अंडे घेतले तर आपल्याला महाग पडतात, तर मी ट्रे बोलून घ्यायचो. हे करून करून आपल्याला बॉडीला न्यूट्रिशन द्यायचं, म्हणजे हेल्दी फूड द्यायचं. तर बघा, त्याच्यामध्ये काय माझं 59 कॅटेगरी, म्हणजे वेट कॅटेगरी तेव्हा 59ची होती, म्हणजे मी होतो कमी वेटचा, पण 59च्या कॅटेगरीमध्ये मी ते खेळलो पॉवर लिफ्टिंग, ठीक आहे. 59च्या कॅटेगरीमध्ये एक होता 59चा, मी होतो 56चा, ठीक आहे. वजन कुणाचं जास्त त्याचं 3 केजी, तर त्या 3 केजीचा पण फरक पडतो, ठीक आहे. त्याला साहजिकची गोष्ट, त्याला पैसा तर भेटणार आहे आणि त्याची स्ट्रेंथ तेवढं होती, कारण की तो त्या फील्डचा होता. पण माझं कसं झालं
मी दोन्ही करायचो, रनिंग पण करायचो आणि हे पॉवर लिफ्टिंग पण करायचो. तर ते म्हणतात ना, एक ना धड 12 चिंध्या, तसं होतं. याच्यामध्ये काय झालं, मला स्पोर्ट कोटा पण पाहिजे होता आणि मला रनिंग पण नव्हती सोडायची. तर कुठे ना कुठे इफेक्ट पडून आला. तर मी इथे पण 100% नाही देऊ शकत आणि मी इथे पण 100% नाही देऊ शकत. 100% म्हणजे काय, मी अगर पॉवर लिफ्टिंग करतोय तर मी पूर्ण पॉवर लिफ्टिंग करेल. मग रनिंग मध्ये रनिंगची जी एनर्जी आहे ते पण मी इकडे लावेल अगर करायचं आहे. अगर मला हे नाही करायचं, मी पूर्ण एनर्जी कुठं देईल, रनिंग मध्ये देईल. तर जिम काही असं हरकत नाही आहे की जिम केल्याने काही इफेक्ट पडेल का, पण जिम मध्ये काय होतं की आपला पागल पण सुरू होऊन जाते की मला बॉडी बनवायची. त्याच्यामध्ये मग आपण हेवी वेट सुरू करतो, मग त्याच्यामध्ये एनर्जी राहते. एनर्जी गेली तर मग आपण काही खात नाही त्याच्याबद्दल. बरोबर आहे ना. अगर तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकत आहे, तुम्ही 2 स्कूप टाका त्याच्यामध्ये, 25-25 ग्राम प्रोटीन द्या तुमच्या बॉडीला. तुमच्या बॉडी एवढं प्रोटीन तुम्हाला पाहिजे आहे, ठीक आहे. असं म्हणतात जिम मध्ये, असं काही इश्यू नाही आहे, तुम्ही ते कसलेली बॉडी पण बनवू शकता. पण त्याचा इफेक्ट तुमच्या ग्राउंडवर पडेल म्हणजे पडेल. तर ते पण सुरू ठेवायचं आहे, तर ते लाईट वेट मध्ये सुरू ठेवा. फक्त जे आपल्याला गोळाफेक करायचा आहे, गोळाफेकसाठी शोल्डर चांगला करा, ठीक आहे. शोल्डरची वर्कआउट करा चांगले. मग तुम्ही चेस्ट वर नाही घेऊन, चेस्ट साठी पण ते कामाचं आहे, कारण की छाती पण फुगवायची आहे. बरोबर, मुलींना नाही पण मुलांना काय आहे, छाती फुगवायची आहे 5 सेंटीमीटर. आणि बघा, तुम्ही जेव्हा रनिंग करता तर तुम्ही श्वास पण घेता. कोणी सिगरेट वगैरे पित असेल तर सोडून द्या. बघा, मी एवढा म्हणजे तुम्हाला गाईड करून आलो, तर तुमच्याकडून पण त्या गोष्टी झाल्या पाहिजे. नाहीतर कोणी सिगरेट पित असताना त्याला छातीमध्ये जे आपली पंपिंगची पॉवर आहे ती थोडी कमी होणार, थोडी कमी होते. रिअलिटी आहे. आता खूप जणांना मी तर सिगरेट पितो, पण तो अगर रनिंग करत असेल तर त्याचं म्हणजे फेफडेमध्ये हवा, फेफडे म्हणजे काय, अंदर फुफ्फुस नाही ना, त्याच्यामध्ये हवा भरतात अगर रनिंग करत असेल तर. तुम्ही जर रनिंग करत असाल तर तुमची छाती आपोआप 5 सेंटीमीटरने फुलते. पण अगर ज्याला तो चेस्टच म्हणजे चेस्ट सगळ्यांना असते, पण ते तेव्हा 79 सेंटीमीटर नसेल तर त्याला वर्कआउट करणं पडेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी जिम लावावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी क्लब्स मध्ये आपल्या असणं गरजेचं आहे. नाही तर माहीत पडलं तर तुम्हीच तर म्हटलं होतं वर्कआउट नको करा, आणि तिथं गेल्यावर माहित झालं की 77 चेस्ट भरून आली. मग तुम्ही कोणाला दोष द्या मला, ठीक आहे. तर असं नको करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करेल, ठीक आहे. तर आता आपण स्ट्रेंथ वाढवली, ठीक आहे. ते झालं, तुझं क्लिअर झालं. आता आपण समोर वाढवू. हेल्दी फूड, रेग्युलरिटी, स्ट्रेंथ.